आता भारताच्या रडारवर आहे तो हाफिज सईद। जिवंत किंवा मृत, भारताला हवाय फक्त हाफिज सईद। सर्वांच्या तोंडून एकच मागणी केली जाते ती म्हणजे आता हाफिज सईद हवाच। भारताला हवाय इंडियाज मोस्ट वॉन्टेड हाफिज सईद। हाफिजच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतीय यंत्रणा सज्ज। पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली। पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा विडा उचललेल्या भारतीय सैन्यानं आता पाकिस्तानची पळता भुई थोडी केली आहे। जैश ए मोहम्मदच्या तळांवर हल्ले करतानाच पाकिस्तानातून दहशतवादाची सूत्र हलवणाऱ्या हाफिज सईदला भारतीय सैन्यानं हादरवलंय। सईदला संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेनं जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय खरं, पण आता भारत त्याच्या मागे हात धुवून लागलाय। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात उल दावाचा म्होरक्या हाफिज सईद हा जागतिक दहशतवादी जाहीरपणे काश्मीर आणि भारतात दहशतवादी हल्ले करण्याची धमकी देतो आणि पाकिस्तानी सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतं। पण भारत शांत बसणाऱ्यातला नाहीये। भारतीय सैन्यानं आपल्या निशाण्यावर या हाफिज सईदला ठेवलंय। कटकारस्थान आणि भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची भाषा करणारा कोण आहे हा हाफिज सईद, यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। हाफिज सईद हा जमात उल दवा आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे। 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता। 11 जुलै 2006 रोजी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यातही हाफिजचा सहभाग होता। हाफिजनं मुंबईवर 26/11चा हल्ला घडवून आणला। भारताविरोधात कायमच गरळ ओकणाऱ्या हाफिजला पाकिस्तान पाठीशी घालत आलंय। अमेरिका आणि भारतानं त्याला वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केलंय। संयुक्त राष्ट्रसंघानं जमात उल दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय। विंचवाची नांगी ठेचायची कशी हे भारताला बरोबर माहिती आहे। दहशतवादाची ही पिलावळ नष्ट करण्याचा घाट भारतीय सैन्यानं घातलाय आणि त्यात रडारवर आहे तो हाफिज सईद। दम असेल तर अटक करून दाखवाच अशी धमकी देणाऱ्या हाफिज सईदला आता भारतीय गट्स दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे। भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानची चांगलीच टरकली आहे। आता ते दिवस दूर नाहीत ज्या दिवशी दहशतवादी हाफिज सईदचाही खात्मा झालेला असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।